नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जे की नेहमीप्रमाणे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी बघा या ठिकाणी आज आपण जे की मराठी व्याकरणचे मित्रांनो संभाव्य प्रश्नसंच बघा पाहणार आहोत. मित्रांनो बघा या ठिकाणी जवळपास आपल्याकडे वेळ बघा जवळपास परीक्षेला 13 ते 14 दिवसाचा बघा या ठिकाणी मित्रांनो आणखी बघा आपल्याकडे शिल्लक कालावधी आहे. तर बघा मित्रांनो, या कालावधीमध्ये बघा या ठिकाणी आपल्याकडून मित्रांनो जेवढे होतील बघा तेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो आपण या बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांनो मराठी व्याकरणाचे बघा 30 पैकी 30 मित्रांनो गुण या ठिकाणी बघा या आपल्या आजच्या व्हिडिओमधून पक्के होणार आहेत. म्हणून बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग बघा तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या या ठिकाणी व्हिडिओ अभ्यासत असाल, पहिलं बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके. प्रश्न पहिला बघा, पागोटे. तर बघा मित्रांनो, पागोटे हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात? तर बघा मित्रांनो, पागोटे हा शब्द मराठीमध्ये कोणत्या लिंगामध्ये वापरला जातो? तर जे की बघा क्रमांक अ, जे की नपुसक लिंगी लक्षात असू द्या. मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला जेवढं काही बघा साहित्य या ठिकाणी बघा या आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. हे संपूर्ण बघा वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा हे संपूर्ण लिहून घ्या. आणि लिहून बघा या जवळपास 13 ते मित्रांनो बघा 14 दिवसाच्या आत बघा पाठांतर करा मित्रांनो. मी या ठिकाणी बघा तुम्हाला लिहून देतो मित्रांनो. या आपल्या आजच्या व्हिडिओच्या बाहेरचा मित्रांनो बघा एकही प्रश्न तुम्हाला बघा मराठी व्याकरणामध्ये मित्रांनो तुमच्या पेपरमध्ये दिसणार नाही. ओके. एक एक मित्रांनो बघा शब्द लिहून घ्या. प्रत्येक शब्दाकडे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन काळजीपूर्वक संपूर्ण भाग अभ्यासून घ्या. ओके. तर बघा मी या ठिकाणी काही नपुसकलिंगी शब्दसंग्रह दिलेलो आहे, लिहून घ्या. सोने, तरस, बदक, शिंग, मंदिर, पाखरू, पुस्तक, सागवान व तट्टू मित्रांनो बघा इत्यादी शब्द मित्रांनो जे की नपुसक लिंगी आहेत. ओके. यासोबत खाली बघा पुल्लिंगी व स्त्रीलिंगीची काही बघा शब्दसंग्रह या ठिकाणी आहे. जसं की माळी हा जो पुल्लिंगी शब्द आहे याचा स्त्रीलिंगी बघा माळीन, कुंभारचं कुंभारीन होतं, वानरचं वानरी, बेडकचं बघा बेडूकचं बेडकी, लोटा लोटी, राजपूत राजपुतीन, शुक सारिका बघा लक्षात असू द्या मित्रांनो. असे काही शब्द बघा जसं की शुक सारिका बघा. शुक हा शब्द बऱ्याच जणांना माहीत नाही, तर शुकचं सारिका. पोपटचं मैना आहे बघा, वाघ्या मुरळी, विद्वान विदुषी, राजाचं राणी किंवा बघा राणी जरी नसलं तर अथवा मध्ये बघा जे की राजनी येतं. ओके. लक्षात असू द्या. पुढे बघा खाली जसं की दिल नाही बरं, या ठिकाणी दीर आहे बरं, दीर आहे. ओके. दीर आपल्या नवऱ्याचा भाऊ. ओके. दीरचा बघा जे की दीर हे पुरुषलिंगी, तर स्त्रीलिंगी बघा याचं जे की जाऊ होतं. मोरचं बघा लांडोर, उंटचं सांडणी हे हे लक्षात असू द्या बघा, उंटचं सांडणी. हेलाचं म्हैस हे पण लक्षात असू द्या, सूत सुता, आणि खोंड बघा जे की कालवड हे पण लक्षात असू द्या बघा. सर्व मित्रांनो बघा हे काही मी या ठिकाणी स्टडी मटेरियल तुम्हाला पुरवत आहे बघा. IMP आहे जे की 100% मित्रांनो बघा यापैकीच परीक्षेला प्रश्नसंच मित्रांनो विचारले जातात. ओके. तुम्ही जर मी या ठिकाणी जेवढं काय बघा स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरवत आहे, हे संपूर्ण जर समजा तोंड पाठ केलं तर मी लिहून देतो बघा तुमचे मराठी व्याकरणाचे 30 पैकी 30 गुण या ठिकाणी पक्के होऊन जातील. ओके. कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. बघा दुसरा प्रश्न, मुलाने आंबा खाला. बघा मित्रांनो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर जो बघा की क्रमांक ब बघा कर्मणी हा प्रयोग आहे. ओके. मुलांनी आंबा खाल्याचा. पुढे मित्रांनो बघा याचं स्पष्टीकरण, कर्मणी प्रयोग असे ओळखता येते बघा आपल्याला. कर्माच्या लिंग व वचन यानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. जसं की बघा उदाहरणार्थ श्यामने पुस्तक वाचले, श्यामने पोथी वाचली. बघा मित्रांनो श्यामने पुस्तके वाचले. ओके. या ठिकाणी त्यामुळे नाही तर श्यामनी आहे. ओके. जसं की मित्रांनो बघा कर्त्याला ज्या ठिकाणी मित्रांनो बघा प्रत्यय लागतो तेव्हा कर्मणी प्रयोग होतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे कर्तरी बघा मित्रांनो हा कर्मणी आहे. तर बघा जसं की कर्तरी प्रयोग खाली कर्तरी प्रयोग असे ओळखा. कर्त्याच्या लिंग वचन व बघा वचन व पुरुषानुसार बघा मित्रांनो क्रियापद जेव्हा बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. जसं की राम पुस्तक वाचतो, राम पुस्तक वाचते व मुले पुस्तक वाचतात. मित्रांनो बघा जेव्हा कोणत्याही वाक्यामध्ये बघा क्रियापदामध्ये मित्रांनो बदलाव घडून येतात मित्रांनो बघा तेव्हा या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, धनुष्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो धनुष्य बघा या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणलंय बरं,
असलेला नाही, तर असलेले बघा 3 आहेत आणि नसलेला 1 आहे. तर तो नसलेला कोणता आहे, तर जे की बघा क्रमांक क मित्रांनो आमोद हा शब्द बघा जे की धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. यासोबतच बघा चाप, कोदंड व तरीकमठा बघा मित्रांनो हे बघा 3ही शब्द बघा जे की मित्रांनो धनुष्य बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर बघा जे की क्रमांक आमोद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर राहील. ओके, यासोबत बघा समानार्थी शब्दांची बघा मी या ठिकाणी काही यादी बघा तुमच्याप्रमाणे तुमच्यासमोर मांडलेली आहे. हे लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या. अनल बघा अनल, अनल या शब्दाचे समानार्थी शब्द जसं की अग्नी, विस्तव, पावक, वन्ही व वेशांवर आहेत. अर्जुन, भारत, पार्थ, धनंजय, किरीट व फाल्गुन, ईश्वर, परमेश्वर, प्रभू, देव, अलख, अलक्ष, आनंद घन व ईश. ओके, पुन्हा आनंद, संतोष, हर्ष, प्रमोद, दोष व मोद. ओके, लक्षात असू द्या. पुढे याच्या बाद कपाळ आहे बघा या ठिकाणी कपाळ, कपाळचं ललाट, कपोल, निढळ, अलिक, भाल, पर्वतचं अचल, नग, गिरी, अद्री, शैल, पक्षी, अंडज, पाखरू, खग, विहंग व विहग, विहंग व विहग वेगवेगळं आहे बघा, व द्विज. ओके, स्त्री, नारी, अबला, महिला, ललना. ओके, मुलगी, नंदिनी बघा, कन्या, तनुजा, सुता, आत्मजा, तनया व दुहिता. यासोबत बघा 10वा पुढे विष्णू, तर विष्णूचे काय, रमापती, रमेश, चक्रपाणी, अच्युत, केशव, नारायण, माधव, मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव, पुरुषोत्तम, पितांबर, गोविंद, श्रीपती, पद्मनाभ व वराहावतार. ओके, एवढे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी समानार्थी शब्दसंग्रह मी तुम्हाला लिहून दिलो आहे. हे संपूर्ण बघा 10 ही तुम्ही मित्रांनो भाग पाठांतर करून घ्या. 10च्या मित्रांनो भागाच्या बाहेर कोणताही या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येणार नाही. यापैकीच तुम्हाला एखादा मित्रांनो बघा जे की समानार्थीवर प्रश्नसंच विचारला जाऊ शकतो. ओके, पाठांतर करून घ्या. पुढे पायरीने ठेवणे बघा, पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला द्यायचा आहे. तर पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा जे की योग्य अर्थ बघा जे की क्रमांक मित्रांनो ड आहे या ठिकाणी ड. काय तर बघा जे की योग्यतेने वागविणे मित्रांनो बघा असा याचा बघा ठिकाणी पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो. पुढे यासोबत मी खाली काही वाक्यप्रचार तुम्हाला लिहून दिले आहेत बघा, हे संपूर्ण पाठांतर करा. यापैकीच एक वाक्यप्रचार तुम्हाला ठिकाणी बघा परीक्षेला मित्रांनो विचारला जातो. ओके, बघा पुढे यासोबत चूर होणे म्हणजे काय बघा, तर चूर होणे म्हणजे विनम्र होणे, पैठणी आदर, वरवरचा आदर, पेढे चारणे, फसविणे, मन समेवर येणे, मन शांत होणे, वादावादी होणे, वादविवाद होणे, गिल्ला करणे, गोंधळ करणे, चराट वळणे म्हणजे बघा जी की हकीकत सांगत बसणे. ओके, यासोबत 8वा गुळ खोबरे देणे बघा, कामासाठी लाज देणे बघा या ठिकाणी लास्ट नाही बरं बघा, तर जी की बघा लाज देणे आहे, सॉरी या ठिकाणी लाज देणे, गुळ खोबरे म्हणजे देणे म्हणजे बघा जे की कामासाठी लाज देणे. यासोबत बघा जे की लाच आहे ते आयुष्यावर गंगा येणे बघा मित्रांनो म्हणजे उधार होणे, कपाळाला केस उगवणे, अशक्य गोष्ट घडणे, कानावर हात ठेवणे, आपणाला बघा काही एक माहिती नाही असे म्हणणे, 7 काजळाच्या पलीकडे ठेवणे, फार फार जपणे, जिभेला चिमटा बघा जिभेला चिमटा घेणे, जिभेला चिमटा घेणे म्हणजे एखादी रुचकर वस्तू खाण्यापासून किंवा एखादी समयोचित गोष्ट बोलण्यापासून जिभेला प्रवृत्त करणे, प्रभावित होणे, छापा पडणे, भरारी मारणे म्हणजे झेप घेणे. ओके, बघा हे संपूर्ण बघा जे की वाक्यप्रचार मित्रांनो आहेत. लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करा, बार एकच व्हिडिओ पाहत बसू नका. यासोबत मित्रांनो बघा आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक मात्र अवश्य करत चला. बघा रौप्य महोत्सव किती वर्षानंतर साजरा केला जातो, तर बघा रौप्य महोत्सव मित्रांनो किती वर्षानंतर या ठिकाणी साजरा केला जातो, तर जी की बघा क्रमांक अ 25 वर्षानंतर साजरा केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो. बघा यासोबत मी तुम्हाला या ठिकाणी आणखी एक बात सांगतो मित्रांनो. बघा तुम्हाला जर TET ही परीक्षा बघा पहिल्याच प्रयत्नात जर पास करायची असेल तर यासाठी बघा मित्रांनो आम्ही एक जे की 5000+ प्रश्नांचा एक महाठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. हा महाठोकळा बघा तुम्ही बाय करा, कारण मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो TCS आणि IBPSची बघा मोस्ट रिपीटेड प्रश्नसंच आहेत, म्हणजे मित्रांनो जे की 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे प्रश्नसंच आहेत मित्रांनो. म्हणून आपला महाठोकळा अवश्य बाय करा, कारण मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही तुम्हाला मराठी व्याकरणचे बघा जे की मोस्ट PYQ
जसं की GK म्हणजे बघा जी की तुमचं मित्रांनो आपलं परिसर अभ्यासाचे मित्रांनो बघा PYQ आणि 2025 वर्षातले मित्रांनो बघा जी की संपूर्ण बघा चालू घडामोडी या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. असा एक मित्रांनो बघा अत्यंत अवघड भाग मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकदम कमी किमतीमध्ये देत आहोत, म्हणून मित्रांनो अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा जे की 7414 939007 बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून द्यायचे आहे. बघा अवघ्या येणाऱ्या 1 ते 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून ओके. आणखीनही टाईम गेलेली नाही, जवळपास 13 ते 14 दिवसाचा कालावधी उरला आणि मित्रांनो बघा 13 ते 14 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा संपूर्ण महाठोकळा बघा वाचून मित्रांनो खल्लास करू शकता. म्हणून बघा मित्रांनो अवश्य महाठोकळा बाय करा, कारण 100% मित्रांनो तुम्ही जर महाठोकळा या ठिकाणी बाय केला तर तुमचा 100% मित्रांनो बघा रिझल्ट येईलच अशी मी या ठिकाणी हमी भरून देतो ओके. शेवटी एकदा नंबर सांगतो, लक्षात असू द्या. 7414 939007 बघा ओके, लक्षात असू द्या. 7414 939007. पुढे हां आणखी काही बघा या ठिकाणी वर्ष दिले बघा, जसं की 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव साजरा करतात, 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव, 75 वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव व 100 वर्ष झाल्यावर शतकोत्तर महोत्सव. पुढचा प्रश्न 6वा बघा, टवटवीत या शब्दाचा जे की अचूक विरुद्धार्थी शब्द बघा आपल्याला ओळखायचा आहे. तर टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द बघा जे की क्रमांक बघा 2 जी की मलूल असा होतो ओके. टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द बघा जी की क्रमांक 2 बघा जी की मलूल ओके, लक्षात असू द्या. पुढे काही बघा या ठिकाणी मी खाली तुम्हाला विरुद्धार्थी बघा शब्दांच्या ठिकाणी यादी दिलेलो आहे, जसं की किमानचं कमाल, नम्रता उर्मटपणा, निरुपद्रवी उपद्रवी, अनुज अग्रज, कृपण उदार, पौर्वात्य, पाश्चात्य, निरागस, चतुर, सत्य आणि शेवटी मिथ्य आहे ओके. सत्य मिथ्य ओके, किंवा सत्य असत्य आपण म्हणू शकतो या ठिकाणी. याच्या बाद सौजन्य असभ्यता, वडिलार्जित स्वकष्टार्जित, आत्मवंचना आत्मस्तुती, उन्नती अवनती, गुळगुळीत खरखरीत, भद्रजन दुर्जन, पुढारी व अनुयायी ओके. यासोबत बघा जर की अनासक्ती व आसक्ती, सुगम व दुर्गम, एवढे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द मी तुम्हाला लिहून दिलेलो आहे. हे संपूर्ण बघा विरुद्धार्थी शब्द तुम्ही या ठिकाणी आत्ताच्या आता पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा या आपल्या विरुद्धार्थी शब्दाच्या मित्रांनो बाहेरचा एकही शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून मित्रांनो आजचा आपला संपूर्ण भाग व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासण्यासोबत बघा. हे संपूर्ण बघा मित्रांनो जेवढं काय मी स्टडी मटेरियल पुरवत आहे संपूर्ण पाठांतर करा, बार सांगतोय ओके. पुढचा 7वा प्रश्न, महापुरे झाडे जाती बघा, महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? तर बघा मित्रांनो महापुरे झाडे जाती तेथे लवाळे नाचती या म्हणीची जे की समानार्थी म्हण जी की बघा क्रमांक 3 जसं की दर्या किनारी वेळी बघा, दर्या किनारी केळी मुडत नाही कदा काळी बघा मित्रांनो, हे जे की बघा मित्रांनो या वरच्या म्हणीची समानार्थी म्हण आहे ओके. पुढचा दौलत हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर बघा मित्रांनो दौलत हा शब्द बघा जे की क्रमांक बघा जे की फारसी मित्रांनो भाषेतून आलेला आहे ओके. यासोबत बघा जे की जसं की फारसी भाषेतून मित्रांनो आलेले मी काही शब्दसंग्रह तुम्हाला सांगतो, जसं की हकीकत, सामान, पोशाख, पेशवा, अब्रू, अत्तर ओके. यासोबत खाली काही आहेत हां, सौदागर, कामगार, फडणवीस, गुन्हेगार, शर्मिंदा, नौकरी, गजल, जुलूम व गुलाब, बारदान, सतरंगी, पहिलवान, नौकर, तराजू, जमीन, बंदूक, दरबार, कारखाना, किसान, कुस्ती, खून, बक्षीस, सरदार, इंसाफ, फैसला, हवालदार, जमादार, मिठाई, कागद, खलाशी, दवाखाना, पालखी, जबरी, डावपेच, मस्करी, अक्कल, हुशारी व बगीचा. मित्रांनो बघा एवढे काही बघा जे शब्द बघा जे की मित्रांनो आपल्या मित्रांनो जसं की फारसी मित्रांनो भाषेमधून आलेले आहेत ओके. यासोबत बघा काही अरबी भाषेतून मित्रांनो बघा आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द सांगतो, मेहनत, हुकूम, खर्च, मजूर, शाहीर व उर्फ ओके. अर्ज, बाद, मुदत, बदल, मालक, तमाशा, अक्कल, इमारत, सुलतान, ताकद, कंदील, मकान, इनाम, साहेब, शाहीर व पोतडी. मित्रांनो हे बघा जे की शब्दसंग्रह अरबी या भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. पुढचा 9वा प्रश्न,
क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? बघा क्ष व मित्रांनो बघा हे दोन बघा जे की संयुक्त व्यंजन आहेत, लक्षात असू द्या. या मित्रांनो बघा जे की संयुक्त व्यंजनांना मित्रांनो बघा जे की वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण? तर जे की बघा क्रमांक अ सबनीस हे होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या? तर मित्रांनो द्रविडियन बघा मित्रांनो गटातील जे की भाषा कोणत्या आहेत? तर जे की बघा क्रमांक ब तमिळ, तेलुगू, कानडी व मल्याळम मित्रांनो बघा हे 4 भाषा जे की द्रविडियन मित्रांनो बघा गटामध्ये मोडणाऱ्या भाषा आहेत. ओके, पुढचा. हां, तर बघा या ठिकाणी मी काय केलं, मराठी व्याकरणावर मित्रांनो बघा काही निवडक पुस्तके व त्यांचे मित्रांनो लेखक बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलो आहे. हे पाठांतर करा. यावर देखील तुम्हाला बघा एक मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये विचारला जातो. तर जसं की द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके व दादोबा पांडुरंग तरखडकर, शास्त्रीय मराठी व्याकरण जसं की गुरु केशव दामले, चुकीनं पडलं आहे टायपिंग मिस्टेकनं, गुरु केशव दामले. यासोबत जसं की आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण मपा सबनीस, मराठीची व्याकरण जसं की डॉक्टर लीला गोविलकर, मराठी व्याकरणाची मूलतत्वे गह केळकर, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार प्रा अरविंद मंगळूरकर, मराठी व्याकरणाचे व्याकरण जे की कृपा कुलकर्णी व मराठी व्याकरणावर निबंध जे की कृष्णशास्त्री चिपळूणकर, सुगम मराठी व्याकरण कोणी लिहिला? तर मोरा वाळंबी. ओके, लक्षात असू द्या. हे संपूर्ण बघा मित्रांनो मराठी व्याकरण ओके आणि त्याचे लेखक आहेत. पुढे 11वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते तालव्य वर्णाचं उदाहरण आहे? तर बघा मित्रांनो या चारपैकी कोणतं तालव्य वर्णाचं उदाहरण आहे? तर जे की बघा क्रमांक अ च हे मित्रांनो बघा जे की तालव्य या वर्णाचं उदाहरण आहे या ठिकाणी. ओके, बघा मित्रांनो मी या ठिकाणी काही तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी लिहून दिले बघा. तर काय जे की कंठ्यवर्ण कोणता आहे? तर बघा जसं की अ, आ, क, ख, ग, घ, न आणि ह आणि आहा बघा हे मित्रांनो सर्व कंठ्यवर्ण आहेत. तालव्य ई आणि बघा ई इडलिंबूचं आणि ई इमारतीचं दोन्ही पण आहे त्यामध्ये. आणि छ ओके याच्या च आहे, चच्या बाद पुन्हा या ठिकाणी छत्रीचं आहे. ज झ त्र य आणि श ओके लक्षात असू द्या. दंत्यवर्ण ऋ त थ द ध न ल स, औष्ठ्यवर्ण उ प फ ब भ म ओके लक्षात असू द्या. औष्ठ्यवर्ण आहेत. याच्या बाद मूर्धन्यवर्ण जसं की रू ट ठ ड ढ न र श ळ, नासिक्य अम आहे. कंठोष्ठ्यवर्ण ओ औ आ, दंठोष्ठ्यवर्ण व आणि कंठ तालव्य वर्ण ए ऐ आणि ॲ आहेत. ओके लक्षात असू द्या. पुढचा 12वा प्रश्न, सहकुटुंब या शब्दाचा समास ओळखा. तर बघा सहकुटुंब या शब्दाचा समास बघा जे की क्रमांक 2 द्वंद्व समास आहे. ओके लक्षात असू द्या. पुढे मी लाडू खातो या वाक्याचा रीती वर्तमान काळ ओळखा. तर बघा मी लाडू खातो या वाक्याचा बघा जे की मित्रांनो वर्तमान काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर जे की बघा क्रमांक मधू लाडू खात असतो मित्रांनो बघा जो की हा या ठिकाणी बघा मधू लाडू खातो या वाक्याचा रीती वर्तमान काळ आहे. ओके लक्षात असू द्या. पुढचे बघा 14वा प्रश्न, बंद दरवाजा या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर बंद दरवाजा या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर जे की बघा क्रमांक ड भारत सासने हे आहेत. ओके लक्षात असू द्या. यासोबत बघा मी या ठिकाणी काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह मी या ठिकाणी खाली दिलेलो आहे. जसं की नासी फडके यांनी ऊन आणि सावल्या, वि स खांडेकर फुले आणि दगड, यगो जोशी शेवग्याच्या शेंगा, कुसुमावती देशपांडे दीपकळी, आसाराम लोमटे अलोक, प्राध्यापक आप्पासाहेब खोत जे की माती आणि कामूद, सानिया यांनी भूमिका लिहिली, आशा बगे यांनी मारवा लिहिली, भूपा भावे यांनी 17वे वर्ष, अरविंद गोखले मंजुरा, वपू काळे गुलमोहर बघा विजया राजाध्यक्ष, अधांतर, शंकर पाटील वळीव, शंकरराव खरा टिटवीचा फेरा, गंगाधर गाडगीळ यांनी बघा जे की तलावातले चांदणे हे बघा जे की कथासंग्रह लिहिलेलं आहे. ओके यासोबत बघा सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे की 15वा रामबाण डॅश डॅश. तर रामबाण म्हणजे काय? तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी बघा रामबाण या शब्दाचा जे की योग्य अर्थ क्रमांक बघा अ जे की अचूक गुणकारी असा होतो. पुढे यासोबत बघा मी खाली काही तुम्हाला अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ दिलेलो आहे. जसं की खुशाल चेंडू, चेनखोर माणूस, गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत आहे बऱ्या ठिकाणी सुरुवात नाही
श्रीमंत, गर्भ श्रीमंत म्हणजे बघा जे की जन्मापासून श्रीमंत. ओके, लक्षात असू द्या. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा. धोपट मार्ग, सरळ व नेहमीचा मार्ग. गुरुकिल्ली, मर्म व रहस्य. 11वा रुद्र, अतिशय तापट माणूस. देवमाणूस म्हणजे चांगला सज्जन असतो. पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा. ओके, लक्षात असू द्या. पुढे काही सांगतो. त्रिशंकू म्हणजे बघा त्रिशंकू म्हणजे काय, धड ना इकडे ना धड तिकडे. ओके, लक्षात असू द्या. धड ना इकडे ना धड तिकडे. ओके, पुढे पर्वणी, अतिशय दुर्मिळ योग. गुळाचा गणपती, मंदबुद्धीचा. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा. जन्मदिनी बघा मित्रांनो, जन्मदिनीचा अवतार म्हणजे रागूट, बघा जे की रागीट आहे, सॉरी. मायेचा पूत, पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू. पिकले पान म्हणजे म्हातारा आहे, लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो बघा, हे होते आपले जे की आजचे जे की आपल्या TETच्या एक्झामसाठी मित्रांनो इम्पॉर्टंट असे 15 प्रश्नसंच. जर मित्रांनो तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल, व्हिडिओला आपल्या लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.